आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण 3 वाक्य बघितलेली आहेत. 3 वाक्य बघितली आहेत. त्याच्या पुढची वाक्य लक्षात घ्या. आपल्याला पुढे आतापर्यंत आपण 3 वाक्य असर्टिव्ह हीच बघितली आहे. सगळी वाक्य विधानार्थी होती. आता पुढे वाक्याचा प्रकार चेंज होत जाईल. फोर्थ सेंटेन्स बघा. स्मिता सेड आय एम नॉट प्लीज. स्मिता म्हणाली की मी खुश नाहीये. आता वाक्याचा प्रकार आहे असर्टिव्ह, कारण वाक्यामध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशी रचना आहे. असर्टिव्ह सेंटेन्स आहे. असर्टिव्ह सेंटेन्सच्या रूल नुसार स्मिता सेडचं सेडच होणार. आपल्याला असर्टिव्ह मध्ये सेडचं सेडच करतोय, सेड टू असेल तर टोल्ड करतोय. स्मिता बोलते आहे म्हणून आयचं या ठिकाणी शी होणार. स्मिता बोलत असल्यामुळे, लेडीज असल्यामुळे स्मिता सेड दॅट. स्मिता सेड नंतर आपल्याला कंजंक्शन घ्यावं लागेल दॅट, जे आपण घेतलं नव्हतं. कंजंक्शन आवश्यक आहे. स्मिता सेड म्हणजे रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीचला जोडणारा शब्द. स्मिता सेड दॅट आयचं होणार शी, एमचं होणार वॉज. शी वॉज नॉट प्लीज्ड अशी रचना त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे वाक्यरचनेमध्ये स्मिता सेड कंजंक्शन दॅट, पहिला बदल सेड, सेडचं सेडच, 2 भागांना जोडणारा शब्द दॅट, रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीचला. स्मिता बोलत असल्यामुळे आयचं शी, एमचं वॉज. शी वॉज नॉट प्लीज्ड असं वाक्य हे झालंय. आता 5th नंबरचं सेंटेन्स बघा. बेहरमान सेड टू सू आय विल नॉट पोज ऍज अ मॉडेल फॉर यू. आता वाक्यरचना मोठी असली तरी वाक्याचा प्रकार कळणं महत्वाचं आहे. वाक्याचा प्रकार परत एकदा असर्टिव्हच आहे. असर्टिव्ह मध्ये सब्जेक्ट पहिल्यांदा असतं. सब्जेक्ट पहिल्यांदा असतं आणि सब्जेक्ट आय आहे. बाकी रचना सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट आहे. बेहरमान सेड टू सू, इथे सेड टू आहे, वाक्य असर्टिव्ह आहे. सेड टू चं टोल्ड होणार, कंजंक्शन टोल्ड. बेहरमान टोल्ड सू, कंजंक्शन 2 वाक्यांना जोडणारा दॅट. बेहरमान सोल्ड टू सू, टोल्ड टू सू दॅट. आता इथे सेड टू चा आपण टोल्ड केला. टोल्ड टू असं करायचं नसते. ऍक्च्युली टू प्रेपोजिशन घ्यायचं नसते. बेहरमान सेड टू चं टोल्ड. सू मुलीचं नाव आहे. बेहरमॅन टोल्ड सू हा टेक्स्ट लास्ट लीप नावाचा टेक्स्ट आहे. 8वीला फुल इंग्लिश मध्ये किंवा सीबीएसईच्या पुस्तकातलं हे वाक्य आहे. लास्ट लीप नावाचा टेक्स्ट आहे. बेहरमॅन टोल्ड सू असर्टिव्ह सेंटेन्स असल्यामुळे कंजंक्शन दॅट येणार. आयचं बेहरमॅन म्हणतोय तिला, त्याच्यामुळं आयचं होणार ही, आणि अर्थातच विलचं वुड होणार. ही वुड नॉट पोज ऍज अ मॉडेल फॉर. इथे आता कोण कुणाबरोबर बोलतंय ते जास्त महत्वाचं आहे. बेहरमॅन टोल्ड सू दॅट. आयचं ही केलंय कारण बेहरमॅन माणूस आहे. विलचं वुड केलंय आणि हे यू जे आलंय ते सू साठी आलंय, म्हणून मग आयचं ही, विलचं वुड. ही वुड नॉट पोज ऍज अ मॉडेल फॉर हर. अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी असर्टिव्ह मध्ये चेंज होईल. यूचं हर होणार कारण ते यू या मुलीसाठी आलंय. आता वर जे बघितले आपण सगळे 5चे 5 वाक्य असर्टिव्ह होते. आता असर्टिव्ह सेंटेन्सचे जे बदल होते त्या पद्धतीने आपण ते बदल केले. आता 6 नंबरचं सेंटेन्स बदलते. गोपाल आज रितू डोंट यू वॉन्ट द पोस्ट ऑफ फिजिशियन्स. आता वरचे 5 वाक्य असर्टिव्ह होते. खरं म्हणजे एकाच वेळेला सगळ्या प्रकारची वाक्य शिकणं कठीण असतं. एका वेळेला असर्टिव्ह, मग इंट्रॉगेटिव्ह, मग एक्सक्लेमेटरी असं शिकलं तर सोपं जातं. परंतु आपल्याला रूल जर लक्षात आले असेल तर एकत्र 4 प्रकारची वाक्य बघता येतात. आता हे वाक्य जे आहे इन्व्हर्टेड कॉमामध्ये शेवटी क्वेश्चन मार्क आहे आणि क्वेश्चन मार्क असल्यामुळे हे वाक्य इंट्रॉगेटिव्ह आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. आणि प्रश्नार्थक वाक्याचे 2 प्रकार आहेत, WH क्वेश्चन आणि येस नो क्वेश्चन. तर इथे तुम्हाला डोंट आहे. डोंट आहे म्हणजे वाक्य येस नो क्वेश्चन आहे. येस नो क्वेश्चन आहे, WH वर्ड नाहीये. आता आपल्याला त्याच्यानुसार सगळे बदल करायचे आहेत. पहिला बदल रिपोर्टिंग व्हर्बचा असतो. इथे जर सेड किंवा सेड टू असतं तर आपण आज केलं असतं, पण ऑलरेडी जर आज केलेलंच आहे तर आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही. गोपाल
आज रितू असं वाक्य झालंय. गोपाल आज रितू. पहिला बदल रिपोर्टिंग वर्कचा असतो. सेड आणि सेड टूचं काय करायचं तर आज करतोय आपण, पण ऑलरेडी आज आहेच. WH क्वेश्चन मध्ये किंवा यस नो क्वेश्चन मध्ये क्वेश्चन जर असेल, इंट्रोगेटिव्ह असेल तर सेड किंवा सेड टूचं आज करतात. आता WH क्वेश्चन असेल तर इथे कोणतंच कन्व्हेन्शन वापरत नाही. पण जर यस नो क्वेश्चन असेल, हा यस नो क्वेश्चन आहे. यस नो क्वेश्चन म्हणजे असा प्रश्न ज्याची सुरुवात हेल्पिंग वर्ब न होते. इज, आर, डू, डज, हॅव, हॅज, वॉज, वेअर, डिड, हॅड, शॅल बी, शुड, वुड, कॅन, वुड, मे, माईट, प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी, कुठलं तरी सहाय्यकारी क्रियापद जर सुरुवातीला असेल हेल्पिंग वर्ब तर त्याला यस नो क्वेश्चन म्हणतात. आणि यस नो क्वेश्चनचं डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना सेड किंवा सेड टूचं आज करायचं. गोपाल रितू सोबत बोलतोय. गोपाल मुलगा, रितू मुलगी. गोपाल आज रितू. दुसरा बदल असतो कंजंक्शनचा. इथे कंजंक्शन म्हणून आपल्याला इफ किंवा वेदर घेता येते. इफ किंवा वेदर घेता येते. आपण इथे इफ घेतलंय. आता पुढे सगळ्यात महत्वाचे बदल आहे डोंट आहे टेन्सचा बदल. आपल्या नियमानुसार डोंटचं डिडंट होतं. डोंटचं डिडंट होतं. या डोंटला डिडंट करायचंय. आणि गोपाल आज रितू. डोंट यू वॉन्ट द पोस्ट ऑफ फिजिशियन्स, हे रितूसाठी आलं यू, आणि म्हणून यूचं होणार शी. तुला नकोय का ती पोस्ट, असा त्याचा अर्थ आहे. पण डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना जेव्हा आपण WH क्वेश्चनचं डायरेक्टचं इनडायरेक्ट करतो किंवा यस नो क्वेश्चनचं डायरेक्टचं इनडायरेक्ट करतो, सगळ्यात महत्वाचा बदल असा असतो की आपल्याला ही जी वाक्यरचना आहे, डोंटचं आपण डिडंट केलंय आणि यूचं आपण शी केलंय, पण डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना ही रचना सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब अशी करावी लागते. म्हणजे डिडंट शी नाही करायचं उत्तर लिहिताना. उत्तर लिहिताना शी डिडंट अशी वाक्यरचना करावी लागते. हे सगळ्यात महत्वाचं. अनेकदा विद्यार्थ्यांना नाही कळते. म्हणजे डोंटचं आपण डिडंट केलंय, यूचं शी केलंय, पण डिडंट शी नाही होणार. WH क्वेश्चन असेल, एक्सक्लेमेटरी असेल किंवा यस नो क्वेश्चन असेल, जेव्हा आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट करतो तेव्हा सेंटेन्स पॅटर्नला एसआरटी मध्ये ठेवावं लागतं. म्हणून डोंटचं डिडंट केलंय, यूचं शी केलंय, पण डिडंट शी नाही होणार. ते सरळ एसआरटीच्या पॅटर्न मध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब शी डिडंट अशी रचना होणार. आणि म्हणून मग गोपाल आज रितू इफ शी डिडंट. आता डोंटचं डिडंट केलंय म्हणजे प्रेझेंटचा पास्ट टेन्स केलाय, आणि म्हणून प्रेझेंटचा पास्ट टेन्स केल्यामुळं या वॉन्टला वॉन्टेड वगैरे करायचं नाही. एकदा जर आपण हेल्पिंग वर्बचा टेन्स चेंज केलाय, डोंटचं डिडंट केलंय, तर वॉन्टचं वॉन्टेड करायचं नाही. शी डिडंट वॉन्ट द पोस्ट ऑफ फिजिशियन्स, अशा प्रकारची वाक्यरचना. अर्थातच इन्व्हर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क हे सगळं निघून जाते, कारण आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट करतोय. आणि मग क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क, इन्व्हर्टेड कॉमास, कॉमास वगैरे हा कुठलाच प्रकार राहणार नाही. 7 सेंटेन्स. रमन सेड टू राणी कॅन, रमन सेड टू राणी कॅनॉट हेल्प ऍट दिस टाइम. आय कॅनॉट हेल्प यू ऍट दिस टाइम. इथे आय होत आहे आणि पुन्हा एकदा ऍसर्टिव्ह सेंटेन्स आहे. इंट्रोगेटिव्ह नाहीये, हे इंट्रोगेटिव्ह होतं, परत ऍसर्टिव्ह आहे कारण आय सब्जेक्ट आहे. रमन सेड टू राणी आय कॅनॉट हेल्प यू ऍट दिस टाइम. ऍसर्टिव्ह असल्यामुळं सेड टूचा आपण परत आपल्या रूलनुसार टोल्ड करू. रमन टोल्ड राणी, राणी सोबत बोलतोय रमन. राणी, रमन टोल्ड राणी, अर्थात कंजंक्शन ऍसर्टिव्ह असल्यामुळे दॅट येणार. रमन सेड टूचं टोल्ड केलंय, रमन टोल्ड राणी, कंजंक्शन दॅट. रमन बोलत असल्यामुळे आयचं ही होणार आणि आपल्या नियमानुसार कॅनचं कुड होणार. आणि कॅनचं कुड केल्यावर मेन वर्बला चेंज करायचं नसतं. म्हणजे रमन टोल्ड राणी दॅट ही कुड नॉट हेल्प, ही कुड नॉट हेल्प हर. हे राणीसाठी आले यू. रमन राणीबरोबर बोलतोय, पण त्या आयचं ही झालंय, ही कुड नॉट हेल्प हर ऍट. आता हा धिस शब्द स्थल कालवाचित आहे आणि म्हणून नियमानुसार धिसचं होतं दॅट, दॅट टाइम अशी रचना आपल्याला या ऍसर्टिव्हची करावी लागेल. शेवटचं वाक्य बघा.
आता वाक्याचा प्रकार पुन्हा चेंज होतोय. इथे आता इंट्रोगेटिव्ह आहे, वाक्यात क्वेश्चन मार्क आहे आणि WH क्वेश्चन आहे, येस नो क्वेश्चन नाही. हे आपण येस नो क्वेश्चन बघितलं, आता इथे WH क्वेश्चन. फरक काहीच नाही, फक्त कंजंक्शन नसतं WH क्वेश्चन मध्ये, येस नो क्वेश्चन मध्ये कंजंक्शन असतं, इफ किंवा वेदर. WH क्वेश्चन आहे, सुनील आस्क आहे. तर ऑलरेडी सेड वगैरे असतं किंवा सेड टू असतं तर आपण त्याचं आस्क केलं असतं, पण आस्क आहेच त्याच्यामुळे ते तसंच ठेवायचं आहे. सुनील आस्क. WH क्वेश्चन असल्यामुळे क्वेश्चन मार्क आहे, WH वर्ड आहे, त्याच्यामुळे इथे WH क्वेश्चन मध्ये कंजंक्शन कोणतंच नसतं. म्हणून आपण इथे व्हॉटचं जे आहे ते व्हॉटच घेणार, इन्व्हर्टेड कॉमा कॉमा वगैरे सगळं घालून सुनील आस्क व्हॉट. आता नियमानुसार आपल्या परत एकदा कॅनचं पूड होते आणि सुनील न विचारलंय व्हॉट कॅन आय डू, व्हॉट कॅन आय डू, तर सुनील न विचारलंय त्याच्यासाठी आलंय आय. आणि म्हणून मग कॅनचं पूड होणार आणि आयचं ही होणार. परत एकदा रूल लक्षात ठेवणं आवश्यक आहे की कुड ही नाही रचना होणार, या रचनेला आपल्याला सरळ करावं लागेल. सब्जेक्ट प्लस वन, व्हॉट ही कुड, आणि कॅनचं कुड केल्यावर या डूला असंच्या असंच आपल्याला ठेवायचं आहे, व्हॉट ही कुड डू. बघा, सुनील आजचं असंच केलंय, कंजंक्शन वापरलं नाही. व्हॉट कॅनचं कुड केलंय, आयचं ही केलंय, पण कुड ही होणार नाही. त्याला असर्टिव्ह पॅटर्न मध्ये कुड हीला ही कुड केलंय आणि डूला आपण तसंच ठेवलंय, कारण डू हे मेन वर्ब म्हणून आलंय. मॉडल ऑब्झर्वरी कॅनचं कुड केल्यावर मेन वर्बला काहीच करायचं नाहीये. आणि म्हणून मग त्या ठिकाणी आपल्याला हे सगळे जे वाक्य आपण बघितली, सगळी वाक्य आपण बघितली आहे, तर वाक्य बघत असताना एक महत्वाची गोष्ट अशी आहे की रूल जर आपल्याला माहित असेल आणि वाक्याचा प्रकार ओळखता येत असेल तर आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट कधीच चुकणार नाही. फक्त रूल लर्न करावे लागेल, रूल माहीत करून घ्यावे लागेल, कशाचा बदल कसा करायचा, कोण कोणाबरोबर बोलतोय हे समजणं अतिशय आवश्यक आहे. धन्यवाद.